धनपरिमेय संख्येचे वर्गमूळ आज आपण पाहणार आहोत. उदाहरण 1, x वर्ग बरोबर 2. 2 ही कोणत्याही पूर्णांक संख्येचा वर्ग नाही. 2 ही संख्या कोणत्याही पूर्णांक संख्येचा वर्ग नाही, म्हणजेच ती पूर्ण वर्ग संख्या नाही. आता जी संख्या पूर्ण वर्ग संख्या नसते त्याचे वर्गमूळ काय येते हे आपण पाहणार आहोत. आता दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढायचं आहे. डाव्या बाजूचं जर वर्गमूळ काढलं x वर्गाचं तर त्याचं उत्तर डाव्या बाजूचं x येतं. x. उजव्या बाजूला 2 ही संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही, त्यामुळे ती वर्गमुळात तशीच राहील आणि तिचे 2 मूळ निघतील, एक म्हणजे धन आणि ऋण. म्हणून आपल्याला तिला वर्गमुळात धन किंवा ऋण वर्गमुळात 2 असे लिहावं लागेल. या चिन्हाला इयत्ता 5वी पासून आपण वर्गमूळ म्हणतो. x बरोबर वर्गमुळात 2 आणि x बरोबर ऋण वर्गमुळात 2 ह्या 2 किमती येतील. आता ह्या दोन्ही किमती म्हणजे वर्गमुळात 2 म्हणजे हे धन वर्गमुळात 2 आणि ऋण वर्गमुळात 2 ह्या दोन्हीही अपरिमेय संख्या आहेत. ज्या संख्यांची वर्गमूळ निघत नाहीत म्हणजे वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 अशा प्रकारच्या ज्या संख्या असतात की ज्यांचं वर्गमूळ निघतच नाही, अशा संख्यांना आता आपण अपरिमेय संख्या म्हणणार आहोत. आणि आता आपल्याला यांचीच ओळख करून घ्यायची आहे. आता आपण एक दुसरं उदाहरण पाहूया. x चा 5वा घात बरोबर 32. x चा 5वा घात बरोबर 32. आता x ची जर किंमत काढायची असेल तर आपल्याला दोन्ही बाजूंचं 5वं मूळ काढलं पाहिजे. म्हणून मी इथे लिहिलेलं आहे दोन्ही बाजूंचे 5वे मूळ काढून. मग आता 5वं मूळ म्हणजेच त्याला पंचमूळ म्हणतात, ते मी पंचमूळ लिहिलेलं आहे. पंचमुळात x चा 5वा घात बरोबर पंचमुळात 32. हे याला पंचमूळ म्हणतात आणि मी हे पंचमूळ दोन्ही बाजूला लिहिलेलं आहे. आता पंचमुळात लिहिलेल्या संख्यांचे मी अवयव पाडणार आहे, म्हणजे x च्या 5व्या घाताचे पण अवयव पाडणार आहे आणि 32चे पण मी अवयव पाडणार आहे. त्याच्या पुढच्या पायरीला मी x च्या 5व्या घाताचे अवयव पाडलेले आहेत. x गुणिले x गुणिले x गुणिले x गुणिले x. म्हणजे पंचमुळात मी हे 5 अवयव गुणाकाराच्या रूपात लिहिलेले आहेत. त्याचबरोबर उजव्या बाजूला पंचमुळात 32 ही संख्या आहे. मग 32चे मूळ अवयव आपल्याला लिहायचे आणि 32चे मूळ अवयव आलेले तिथं पंचमुळात 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 असं 5 वेळेला गुणाकारात लिहिलेलं आहे. दोन्ही बाजूचं पंचमूळ आणि 5चा गट असल्यामुळे दोन्ही पंचमूळ निघून जातील आणि x बरोबर 5 हे x बरोबर 2 हे त्याचं उत्तर मिळेल. आता इथं पंचमूळ निघून गेलेलं आहे, त्यामुळे 2 ही परिमेय संख्या आहे. आता आणखीन एक उदाहरण बघूया. आता मगाशी पहिल्या उदाहरणाचं उत्तर हे अपरिमेय संख्या आले होतं. आता या उदाहरणाचं उत्तर जे आहे ते परिमेय संख्या आलेलं आहे. आता याच्या पुढचं तिसरं गणित बघूया. x चा 4था घात बरोबर 10. आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे आणि ती कोणत्या स्वरूपाची येते ती पाहायची आहे. दोन्ही बाजूंचे 4थे मूळ काढावे लागेल आपल्याला, कारण 4था घात दिलाय म्हटल्यानंतर 4थे मूळ. मग दोन्ही बाजूच्या संख्या 4थ्या मुळात लिहायच्यात आपल्याला. चतुर्थ मुळात x चा 4था आणि इकडं उजव्या बाजूला सुद्धा चतुर्थ मुळात 10. चतुर्थ मूळ पण आहे आणि 4था घात असल्यामुळे या बाजूचं 4थं मूळ निघून जाईल आणि नुसती x ही किंमत बाहेर येईल. परंतु 10 हा कोणत्याही संख्येचा 4था घात नाही, त्यामुळे 10 हा चतुर्थ मुळात तसाच अडकून बसेल. मग 10 ही कोणत्याही संख्येचा 4था घात नाही, म्हणून चतुर्थ मुळात 10 ही अपरिमेय संख्या आहे. आता ज्या वर्गमुळात
असलेल्या संख्या आहेत, घनमुळात असलेल्या संख्या आहेत, पंचमुळात असलेल्या संख्या आहेत, चतुर्थमुळात असलेल्या संख्या आहेत की ज्यांची मुळंच निघत नाही आहेत. आता त्या संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणणार आहोत. आता आपण एक नवीन भाग शिकणार आहोत ज्याचं नाव करणी आहे. आता थोडक्यात असं म्हणूया की अपरिमेय संख्यांनाच आपण आता करणी म्हणणार आहोत. म्हणजेच अपरिमेय संख्या म्हणजेच करणी संख्या. आता एक लक्षात ठेवायचं आहे, अपरिमेय संख्या म्हणजेच करणी संख्या. आता ह्या करणी संख्या म्हणजे नेमक्या काय आहेत, त्याची व्याख्या काय ते पहा. करणी, एखाद्या संख्येला करणी संख्या म्हणण्यासाठी आपण 3 अटी पडताळून पाहणार आहोत. पहिली अट असे, जर यनमुळात ये. आता इथं जी संख्या लिहिलेली आहे त्याला यनमुळात ये असं म्हणायचं. हे जो आपण इतके दिवस ह्या चिन्हाला वर्गमूळ म्हणलो, पण खरं तर त्याचं नाव आहे करणी चिन्ह. ह्या चिन्हाचं नाव काय आहे? करणी चिन्ह. हे जे मी चिन्ह काढत आहे त्या चिन्हाचं खरं नाव आहे करणी चिन्ह. या चिन्हाला आता आपण करणी चिन्ह म्हणणार आहोत. मग आता ह्याच्यात लिखाण कसं केलेलं आहे? इथं लिहिलेलं आहे यन आणि इथं लिहिलेलं आहे मध्ये करणी चिन्हाच्या मध्ये लिहिलेलं आहे ये. आता ह्याला वाचायचं कसं आहे? यन मुळात ये, यन मुळात ये. आता या यन मुळात ये ह्या संख्येमध्ये ही यन ही नैसर्गिक संख्या असली पाहिजे. यन ही नैसर्गिक संख्या असली पाहिजे. करणी चिन्हामध्ये लिहिलेली ही जी संख्या आहे तिला कर्निस्थ संख्या म्हणतात. ती ये ही आहे. ए ही कशी असली पाहिजे? ए ही धनपरिमेय संख्या असली पाहिजे. पहिली अट आहे यन ही नैसर्गिक संख्या असली पाहिजे, ए ही धनपरिमेय संख्या असली पाहिजे आणि यन मुळात ये ही पूर्ण संख्या अपरिमेय संख्या असली पाहिजे. जर या 3 अटी मान्य होत असतील तर अशा प्रकारे लिहिलेल्या संख्येला म्हणजे यन मुळात येला करणी संख्या असे म्हणतात. ही व्याख्या आहे. आता ही व्याख्या समजण्यासाठी थोडी उदाहरणं पाहिली पाहिजेत. आपण उदाहरणं जर पाहिली तर मग आपल्याला लक्षात येईल. आपण एक उदाहरण पाहूया. आता पंचमुळात 8. आता करणी संख्येसाठीची जी व्याख्या आहे ती आपण या उदाहरणासाठी लागू पडते का नाही ते पाहूया. आता बघा, 5 ही नैसर्गिक संख्या आहे. पंचमुळात 8, पंचमुळात 8 या संख्येमध्ये 5 ही नैसर्गिक संख्या आहे. 8 ही धनपरिमेय संख्या आहे. पंचमुळात 8 ही अपरिमेय संख्या आहे कारण 8चं 5वं मूळ निघत नाही. म्हणजे पंचमुळात 8 ही संख्या या 3ही प्रकारात बसते. म्हणून पंचमुळात 8 ही करणी आहे. एखादी संख्या या 3ही अटीमध्ये बसत असेल तरच ती करणी आहे. आता दुसरे उदाहरण पाहूया. चतुर्थ मुळात 16. आता चतुर्थ मुळात 16 ही करणी आहे का नाही हे आता आपल्याला पाहायचं आहे. चतुर्थ मुळात 16 ह्या संख्येमध्ये आपण त्या 3ही अटी पडताळून पाहणार आहोत. 4 ही नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे इथं लिहिलेली ही 4 ही नैसर्गिक संख्या आहे. त्यानंतर 16 ही धनपरिमेय संख्या आहे. ह्या 2 अटी मान्य होतात. आता तिसरी अट मान्य होते का ते पाहूया. चतुर्थ मुळात 16 ही अपरिमेय संख्या नाही कारण 16 हा 2चा चौथा घात आहे आणि 2चा चौथा घात असल्यामुळे चौथं मूळ निघून जाईल. म्हणजे 16ला आपल्याला गुणाकारात 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 असं 4दा लिहिता येईल. आणि मग चौथे मूळ निघून गेल्यानंतर 2 हे उत्तर त्याचं येईल. म्हणजे 2 ही परिमेय संख्या आहे आणि करणी असण्यासाठी तिथं अपरिमेय असणे गरजेचे आहे.
पण 2 ही परिमेय आहे, त्यामुळे ही दिलेली संख्या चतुर्थ मुळात 16 ही अपरिमेय संख्या नाही, म्हणून ती कर्णी होत नाही. मी इथं उजव्या बाजूला अवयव पाडून दाखवलेले आहेत. चतुर्थ मूळ निघून जातं आणि त्याचं उत्तर 2 येतं. त्याच्यामुळे चतुर्थ मुळात 16 ही दिसणारी संख्या मुळात कर्णी नाही. म्हणजे नुसत्या मुळामध्येच लिहिलेल्या सगळ्या संख्या ह्या कर्णी असतात असं नाही. त्याला तिन्ही अटी पडताळून पाहिजेत आपल्याला. तिथं नैसर्गिक चतुर्थ मुळात 16 जसं नैसर्गिक संख्या आहे का, त्यानंतर मधली संख्या जी आहे ती परिमेय धनपरिमेय संख्या आहे का, आणि पूर्णच मुळात लिहिलेली संख्या ही अपरिमेय संख्या आहे का, ह्या 3 अटी पाहिल्याशिवाय आपल्याला त्याला कर्णी म्हणता येत नाही. आता इथं जे लिहिलेलं आहे की आता हे कर्णी चिन्ह आणि त्याच्यामध्ये आपण इथं चतुर्थ मुळात 16 असं लिहितो. तर ह्या 4ला कोटी असे म्हणतात, कर्णीची कोटी याला म्हणतात कर्णीची कोटी. आणि मध्ये लिहिलेल्या ह्या संख्येला कर्निस्थ संख्या म्हणतात, कर्निस्थ संख्या असे म्हणतात. तर कोटी ही नैसर्गिक संख्याच असली पाहिजे, मुळामधली संख्या ही धनपरिमेय संख्याच असली पाहिजे, आणि पूर्ण संख्या ही अपरिमेय असली पाहिजे, तर त्याला आता आपण कर्णी म्हणणार आहोत. आता आपण आणखीन काही उदाहरणं पाहूया. आता यनमुळात ही ही संख्या आहे आणि त्या यनमुळात या संख्येमध्ये कुणाला काय काय म्हणायचं, चिन्हाला किंवा कुठं लिहिलेल्या संख्येला काय म्हणून ओळखायचं हे आता आपण पाहणार आहोत. मग अशी मी सांगितल्याप्रमाणे हे जे आपण चिन्ह काढतोय आता सध्या, याला आपण इयत्ता 5वी 6वी मध्ये वर्गमूळ म्हणत होतो. पण ते चिन्ह वर्गमुळाचं आहे हे बरोबर आहे, पण ह्याचं खरं नाव कर्णी चिन्ह आहे. तर मी इथं मांडलेलं आहे, या चिन्हाला कर्णी चिन्ह असे म्हणतात. आता हा जो इथं यन लिहिलेला आहे, हा जो कर्णी चिन्हाचा हा जो भाग आहे व्ही आकाराचा, त्याच्यामध्ये जी लिहिलेली संख्या असते इथं यन लिहिलेली आहे, तिथं लिहिलेल्या संख्येला कर्णीची कोटी असे म्हणतात. म्हणजे कोटी ही इथं लिहिली जाते, ही आहे कोटी, कर्णीची कोटी. आणि कर्णी चिन्हाच्या मध्ये लिहिलेल्या संख्येला, म्हणजे आता इथं मी ए लिहिणार आहे, कर्णी चिन्हाच्या मध्ये लिहिलेल्या या संख्येला कर्निस्थ संख्या म्हणतात. आता हे जी ए आहे त्याला कर्निस्थ संख्या असे म्हणतात. आणि त्याला वाचन कसं करायचं, यन मुळात ए. आता इतके दिवस ह्यापूर्वी आपण 5वी 6वी मध्ये यांना वर्गमूळ नावानं आपण ओळखत होतो. मग ते वर्गमूळच आहे, परंतु ती फॅमिली फार मोठी आहे. म्हणजे कर्णी कुटुंब हे फार मोठं कुटुंब आहे. त्याच्या फक्त एका सभासदाला तुम्ही ओळखत होतात इतके दिवस, ज्याचं नाव वर्गमूळ आहे. आता इकडे लक्ष द्या, मी आता कर्णी कुटुंबाची पूर्ण ओळख करून देणार आहे. नुसतं जर हे असं चिन्ह मांडलं असेल, ही कर्णी चिन्ह, तर त्याला वर्गमूळ म्हणतात. म्हणजे इथं कुठलाच अंक नसतो. कर्णी चिन्हाच्या या व्ही आकाराच्या भागामध्ये जर कुठलाच अंक नसेल तर त्या संख्येला वर्गमूळ म्हणायचं. म्हणजे हे पहिलं जे वर्गमूळ लिहिलेलं आहे ते, इथं काहीही नसतं म्हणजे तिथं 2 असतं. ते 2 लिहायचं नसतं, पण तिथं काहीही नसतं म्हणजे ती कोटी 2 असते. आपण आत्ताच पाहिलं आहे की इथं लिहिलेल्या संख्येला कर्णी चिन्हाच्या या व्ही शेप आकाराच्या भागामध्ये, हे व्ही शेप आकाराचा भाग आहे कर्णी चिन्हाचा, याच्यामध्ये जर एखादी संख्या लिहिली तर ती कर्णीची कोटी असते. पण वर्गमुळाच्या चिन्हासाठी तिथं काहीही लिहित नसतात. काहीही लिहित नसतात म्हणजे तिथं 2 असतं असं गृहीत धरायचं.
तर इतके दिवस तुम्ही 5वी 6वी 7वी मध्ये वर्गमूळ ह्या एकालाच तुम्ही ओळखत होता, मुळात ते कर्णी आहे. जर समजा कर्णी चिन्हाच्या मध्ये ह्या व्ही आकाराच्या भागामध्ये जर 3 लिहिलं तर त्याला घनमूळ म्हणतात. हा कर्णी कुटुंबाचा दुसरा सदस्य आहे. जर 4 लिहिलं तर त्याला चतुर्थ मूळ म्हणतात. 5 लिहिलं तर त्याला पंचमूळ म्हणतात. 6 लिहिलं तर त्याला षष्टमूळ म्हणतात. म्हणजे कर्णी कुटुंब हे खूप मोठं आहे. त्याचा पहिला मेंबर तुम्ही फक्त ओळखत होता इतके दिवस, वर्गमूळ. दुसरा मेंबर आहे घनमूळ. तिसरा मेंबर आहे चतुर्थ मूळ, पंचमूळ, षष्टमूळ. मग असे किती आहेत कुटुंबात? अनंत आहेत. यन तुम्ही फक्त क्रमांक टाकत राहा, तेवढं मूळ तयार होईल. आणि असं करत करत आपण यन मुळापर्यंत त्यांची ओळख करून घेतलेली आहे. आता हे यनवे मूळ म्हणायचं ह्याला. जसं षष्टमूळ, सप्तमूळ, अष्टमूळ, तसं हे यनवे मूळ. तर ह्यांना असं वाचायचं आहे. आता आपण याच्याशी संबंधित आता हा एक सोपा प्रश्न आहे. सराव संच 2.3. पुढील कर्णींच्या कोटी सांगा. फक्त आपल्याला कोटी ओळखायची आहे. आत्ताच आपण पाहिलं की कर्णी चिन्हाच्या या अशा व्ही आकाराच्या भागामध्ये जर काही संख्या लिहिली तर त्याला कोटी म्हणतात, कर्णीची कोटी म्हणतात. आता इथल्या गणितासाठी 5 लिहिलेली आहे. हे 5 लिहिलेलं आहे, त्याला कर्णीची कोटी म्हणतात. फक्त एवढंच उत्तर लिहायचं आहे, कर्णीची कोटी बरोबर 5. आता मी खाली भरपूर उदाहरणं ठेवलेली आहेत, पहा. डाव्या बाजूला मी कर्णी संख्या लिहिलेल्या आहेत. घनमुळात 7, घनमुळात 7 ही पहिली संख्या आहे. तर कोटी 3 आहे म्हणून मी तर कोटी 3 लिहिलेली आहे. त्यानंतर 5 वर्गमुळात 12, त्या कर्णी चिन्हामध्ये ह्या व्ही आकाराच्या भागामध्ये काहीही लिहिलेलं नाही आहे, म्हणजे तिथं 2 असतं, कोटी 2. चतुर्थ मुळात 10, तर कोटी 4 आहे. वर्गमुळात 39, तर कोटी 2 आहे. आणि घनमुळात 18, त्याची कोटी 3 आहे. त्याच्या पुढचं उदाहरण आहे 9व्या मुळात 13, त्याची कोटी 9 आहे. आणि पंचमुळात 16, त्याची कोटी 5 आहे. तर आपल्याला फक्त कोटी लिहायची आहे. या ठिकाणी एक थोडी दुरुस्ती करायची आपल्याला. तर ह्या डाव्या बाजूला आहेत त्या कर्णी संख्या आहेत. डाव्या बाजूला ह्या कर्णी संख्या आहेत. आणि आता आपल्याला उजव्या बाजूला इथे लिखाणात चूक झालेली आहे, ती म्हणजे ही कर्णीची संख्या न लिहिता इथं कर्णीची कोटी असं लिहायचं आहे. तर आपण कोटी ओळखायला शिकत आहोत. त्या कर्णी चिन्हाच्या व्ही आकाराच्या भागामध्ये जो अंक असतो तीच त्याची कर्णीची कोटी असते.